तर चौंडी इथं आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर आमने सामने आले। अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेली चौंडी इथं 301वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसोबत अहिल्यादेवी यांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले। यासोबतच आमदार रोहित पवार अभिवादन करण्यासाठी आले आणि अभिवादन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली। धक्काबुक्की सुरू झाली। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती निवळलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं दोन वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते। एक तर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाचा इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं। अहिल्यादेवी सर्वांचं आराध्य दैवत आहे। सर्वांनी यावं, सर्वांनी अभिवादन करावं। पण राजकारण, कारण एवढी आता जयंतीचा कार्यक्रम इतका वाढतोय, त्याच्या पोटात पोटसूळ उठलाय हो। दरवर्षी इतका मोठा कार्यक्रम होतोय, मग त्याला वाटत असेल की मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि मग मला महत्व नाही, तर असं होणार नाही। तुम्ही तुमच्या पद्धतीने कार्यक्रम करा, आमचं त्याबद्दल कोण सांगणार आहे कुठलं गाणं लावायचं? तो कोण सांगणार आहे? तू काय बाप लागून गेला कोणाचा? त्याचं काय, त्याला विचारून लावतील काय गाणी? लोक गाणी लावतील, तुझ्या घरी काय लावायचे लाव, तुला काय लावायचे तू आम्हाला शिकू नको कुठं काय लावायचे लावतील। पोरं आता हुशार झाले।